नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचं व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, थोड्याच दिवसात आपल्या चॅनलला भरभरून प्रेम दिले। तुमचंच चॅनल आहे हे आणि तुम्ही या चॅनलवर जे व्हिडिओ येतात त्याच्यासाठी अपडेट जर पाहिजे असेल, म्हणजे मी कुठलीही भरती नवीन येऊ द्या त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे या चॅनलवर। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं मी सांगितलेलं आहे। चांगली गोष्ट आहे मित्रांनो, चांगलं प्रेम देताय तुम्ही। तर मित्रांनो, एक गुड न्यूज तुमच्यासाठी आहे। पोलीस भरतीबद्दल आता डीजीने पण अपडेट दिलेले आहे। बघा, आपल्या महाराष्ट्राच्या काय त्यांनी सांगितलंय, 2023 पर्यंतची 17,471, पहिलं 17,441 होती, आता 17,471 पदे एकूण रिक्त आहेत असं सांगितलेलं आहे। आणि बघा, ती कधी भरणार आहेत? फेब्रुवारी महिन्यात जाहिरात, म्हणजे ह्या महिन्यात जाहिरात किंवा मार्चमध्ये फिक्स जाहिरात येईल, कारण का आता लोकसभा जवळ आलेली आहे आणि त्याच्यानंतर विधानसभा पण महाराष्ट्राची आहे, त्यामुळे हे भरत्या काढणार आहेत। तर मित्रांनो, चांगली तयारी करा। ग्राउंड महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, तर ग्राउंडची पहिली चांगली तयारी करा, मग नंतर तुम्हाला लेखी आहे, लेखीची पण चांगली तयारी करा। 90+ जर तुम्ही गेलात तर आरामशीर तुम्ही भरती होऊन जाता। आणि मी सांगितलेलं आहे 40 तर कमीत कमी तुम्हाला मार्क हवी आहेत जर तुम्हाला लेखीसाठी क्वालिफाय व्हायचं असेल तर 40। बघा मित्रांनो, आणि तुम्ही 43-45 जर मार्क घेऊन असाल तर 3 ते 5 मार्काने तुम्ही इतर मुलांपेक्षा जास्त पुढे आहात। म्हणजे ज्यावेळेस मेरिट लागतं तिथून जे मार्क पुढे असतात ते तुमचे प्लस पॉईंटमध्ये असतात। आणि तुम्हाला 82, मी म्हणलं होतं काय मागच्या व्हिडिओमध्ये 80 ते 82 म्हणलं होतं, पण मित्रांनो तुम्ही टार्गेट ठेवा 95 ते 90चं, तुम्हाला 85 मार्क मिळून जातील। तर मित्रांनो, चांगला अभ्यास करा, भरती लवकरच येईल। आणि आणखी एक बघा मित्रांनो, फक्त 40% जागा कशातल्या भरणार आहेत? नगर परिषदेतल्या जागा 40% भरणार आहेत, म्हणजे 3106 जागा पदे रिक्त आहेत, त्यातली फक्त 1782 जागा भरणार आहेत। म्हणजे 40% जागा भरणार आहे असं म्हटलंय, पण 1782 जागा ती भरणार आहेत। बघा, त्यात सगळे आहेत, स्थापत्य अभियंता आहेत, त्या सर्व जागा आहेत, विद्युत अभियंता आहेत। बघा, तर ते पाहून घ्या तुम्ही, वेबसाईट मी तुम्हाला देईल। ह्याच्यातली बघा, आरोग्य विभागाचं पण रिझल्ट यायला चालू झालेले आहेत मित्रांनो, तर आरोग्य विभागाचं पण तुम्ही पाहून घ्या की तुमचा रिझल्ट आला आहे का नाही। आणि बघा, अंशकालीनचं मी सांगितलं होतं तलाट्याचं, बघा अंशकालीनचं तलाट्याचं मुलं बाद होणार आहेत। जे पोलीस पाटील होते आणि त्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरला होता, ती मुलं बाद होणार आहेत, त्यामुळे बाकी मुलांसाठी एक गुड न्यूज आहे। आणि कृषी विभागात लिपिक पदाची यादी जाहीर झालेली आहे, हे पण तुम्हाला सांगतो। आणि एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही सांगत आहे मित्रांनो। तर पेपर जे फोडणार आहे त्यांना 10 वर्षे जेल आणि 1 कोटीचा दंड होणार आहे। हे काय मित्रांनो, कायदे बनतच राहतात, कायदे म्हणतात ना, कायदे जाऊ द्या, ते मी नाही म्हणणार, व्हिडिओ आहे हा रेकॉर्ड असतो, त्यामुळे काय बोलणार नाही मी त्याच्यावर, मग आपल्याला त्याच्यावर भाष्य करायचं नाही। तर आपल्याला कशाचं महत्त्वाचं आहे, तर 15 तारखेपर्यंत तलाट्यांचं जॉईनिंग, आता 15 फेब्रुवारीपर्यंत मी सांगितलं होतं 26 जानेवारीला देणार आहेत राज्यपाल, पण 15 तारखेपर्यंत त्यांचं जॉईनिंग लेटर देणार आहेत, हे सांगितलेलं आहे। कारण का आता कागदपत्र तपासणी चालू आहे आणि मुलांना तुम्हाला न्यायालयाची भरती चांगली द्यायची आहे। न्यायालयाची भरती चालू आहे, त्याचं पेपर चालू आहेत, शेड्यूल त्याचं आलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही पेपर द्या। दुसरी एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, ज्यांनी पुरवठा विभागात, ज्या ग्राहक संरक्षण विभागाच्या आणि पुरवठ्याच्या ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी असे 4 दिवस 10 सत्रात पेपर होणार आहेत। तर ते पेपर पण चांगले द्या आणि भरपूर भरत्या येणार आहेत मित्रांनो। तुम्ही अभ्यास करत गेला आहात तर चांगले तुम्ही रिझल्ट काढत जाता। तुम्ही ऐकलं असेल भरत आंदळकर सरांचं की 7 पोस्ट एकाच वेळेस त्यांनी काढल्या होत्या, आणि आता सध्या एक माझा मित्र आहे त्यांनी 2 पोस्ट काढल्यात। एक बघा, ह्याची जागा आली ते वनरक्षकच्या लिपिकच्या जागा, तो त्याच्यात पण झालेला आहे, स्टेनोग्राफर झालेला आहे, टंकलेखक, आणि इकडं तलाठी पण झालेला आहे। तर मुलांनो, तुम्ही अभ्यास चांगला केला ना, तुम्ही कुठंही होऊन जाता। समजा तुम्हाला पोलीस भरती राहिलेला असेल तर नंतर पोलीस भरती आली,
तलाठीमधून राहिला असेल तर पुरवठा विभागात आली, पुरवठा विभागातून राहिला तर कृषी विभागात आहे. मग आणि एक विद्यार्थी 2-3 ठिकाणी सिलेक्ट होतो तर तुम्हाला वेटिंगवाल्यांना पण चान्स मिळतो. तर मित्रांनो, अभ्यास चांगला करा हे महत्त्वाचं सांगतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद मित्रांनो.